देवाच्या मागे पोटही दिलं आणि म्हणून बांधवांनो जेव्हा गवळणीचा भाग म्हणतात आणि म्हणून त्याकडे आम्ही वळतो आहे। गण झाल्यानंतर गवळणीचा भाग असतो आणि म्हणून बांधवांनो बरेच दिवस झाले 15 दिवसाचा जमाना झाला माय बाप हो गावाकडे गेलो नाही घरी गेलो नाही। छोटीशी कास्तकारी माझ्याजवळ आहे आणि पत्नीला सांगून ठेवलं होतं अगं लीला उमरेचा बाजार सोमवार दिवशी असतो आणि आपण वावरातला तोडलेला माल हे घरच्या घरी राहील तर एक काम करशील आदरणीय माझे भाटो रोशनजी कोटखोडे त्यांच्याकडून 51 रुपये तसंच नागेश्वरजी काळे गोंडखैरी अमरावती गोंडखैरी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट आली त्यांच्या सुद्धा पाठीवर अत्यंत आभारी आहे। तर बांधवांनो छोटासा पोटासाठी धंदा केला कास्तकारी केली आणि त्या कास्तकारीमध्ये वांगे मिरची भेद्राचं माल काढला। 15 दिवस झाले माय बाप हो घराकडे गेलो नाही पत्नीला सांगून ठेवलं होतं पण घराकडे जातो। पत्नी माझी हुशार आहे लाडाची आहे प्रेमाची आहे मी जसं सांगितलं तसं माझी पत्नी केल्याशिवाय राहत नाही आणि मला आशा आहे माझी पत्नी बाजारला गेली असेल आणि आपला माल विकून आली असेल पण घराकडे गेलो सुद्धा माहीत होणार नाही आणि म्हणून घराकडे जातो आणि पत्नीला आवाज देऊन पाहतो बहीण दोन्हीचे दोन्ही दरवाजे जाऊन दिसते कोठी गेली असं म्हणतो याही दरवाजा बंद आहे घरा माणसाही दरवाजा बंद आहे बरोबर आहे बरोबर आदत आहे समोरचा लावून द्यायचा ना मागचा लावून द्यायचा आणि घरात जाऊन तर राखो माझी अन्न खाऊ का कुत्र अन्न खाऊ काही गरज नाही काही हरकत नाही वाटत घरातच असत नाहीतर आमच्या बाईला आदतच आहे आपल्या काम संपलं की दुसऱ्या बाईकडे जाऊन बसतात आता विचाराच्या गोष्टी करतात कशाच्या करतात आचार विचाराच्या नाही का मेंबर साहेब पण काही हरकत नाही
घरी आवाज देऊन पाहतो. घरी असेल आणि नसेल तर येईल आपला आवाज. कारभार अर्धा घंटा झाला येथे आवाज मारून राहिलो. मला माहितच होतं आणि तू करणारच तशी आहे. पण काही हरकत नाही. हो संडासात गेली असं काय माणसाचा टाइम काय सांगून येत नाही. पण पूर्ण आवाज देऊन पाहतो. घरी असल येईल. पती परमेश्वरच होतात ना. हंडीला हंडी लागतच असते. झगडं भांडे पण होतात. काय करू देवाची पूजा पाठ करून घेते. मग त्यांच्याबरोबर दोन गोष्टी प्रेमानं बोलून घेते. किती बोयाड माणूस गा मी. किती बोयाड माणूस. बायको घरामध्ये पूजा करून राहिली आणि ज्या बायमा मी शिला आवाज देऊन आला पण नाही. माझी पत्नी घरामध्ये पूजा करत आहे. शिला ए शिला तू पूजा करत होतीस. हो पूजापाठ करत होती. पूजापाठ होती झाली आटोपली. हो मला सांग इतके दिवस झाले तू मला कधी थाटा माटात नाही दिसलीस. काय म्हटली मला आवाज नाही आली. इतके दिवस झाले कधी मला तू थाटा माटात नाही दिसलीस. आणि हा सिंगार म्हणतो कोटी. हा सिंगार कुठं आवाज मंडई बघायसाठी जात आहे. मंडई कुठं मंडई आहे. कारगाव मध्ये. हो ठीक आहे मंडई आहे. मग त्या मंडईत काय मंडई मध्ये दुय्यमीचे कार्यक्रम ठेवले आहे. खडी दुय्यमच्या कार्यक्रमात खडी कमर कोणा कोणाचे आहे. कोणा कोणाचे आहे. उमेश खडसे आणि सोनू ताई गायधने यांची दुय्यम आहे. दोघांची म्हणजे उमेश शास्त्री सोनूबाईची दुय्यम आहे. आणि म्हणून तू पावायला चालली. पाहिलं नाही तर काय करावं. आणि हे घरातलं कोण पाहिजे. घरातलं मोठे नाकाने जसे टेमरे फोडून राहिले तुम्ही
नाकानं टेंबर फुटतात का? नाही नाकानं टेंबर फुटतात का गोट्यानं टेंबर फुटतात? ए बैतार कोणाच्या आधी नाही का करून घ्यायचं बायका 15 दिवसाचा जमाना झाला मी गावामध्ये नाही. काय म्हणले? 15 दिवसाचा जमाना झाला मी तमाशावर. 15 दिवसाच्या बाद आज घरी आलो. तुला मागच्या हप्त्यामध्ये सांगितलं होतं का शिला उंबरठचा बाजार पडते घरी वेगळे मिरची आणून ठेवलेले आहेत ते विकायला घेऊन जातो. जर विकायला गेलेच तर घरच्या घरी मग सल्ल्याशिवाय राहणार नाही. मला सांग काय घरामध्ये आंबट वास कायची होय म्हणतो? आंबट जसे आले तसे जाऊन पाहणं घरामध्ये आंबट सल्ल्यासारखी वास म्हणजे कायची होय? कायची होय सल्ल्यासारखी वास? मला काय माहिती. अजिबात सोड. काय हे अजिबात सोड. सोड म्हणायला लावतं एवढं पब्लिक मध्ये मला. हे सोड म्हणायला लावून राहिली. ओ सोड. काय सोड? गाऊन घातली. ओजवारी नाही घातली का आता काऊन घातली? आजकाल फॅशन नाव ठेवायची नवारी. म्हणजे तुमची फॅशन आहे. इकडून वरताना मागून थांबतं. बरं आहे काय? माझ्या जातीत काय उठलं नाही सुटलं. सकाळी उठता हातावर व्यंजन घेता आणि त्या हॉटेलवर जाता आकाश भाऊजीच्या आणि बाळासारखी गोष्टी करत राहतात. म्हणून म्हणाले राधा कोणते काम केले हो? ए पैतार काय आमच्या माणसाने काहीच नाही. काय सपत तुम्हाला दिला. आम्ही माणसं चालले जातो. मग काय मी का म्हणतो काय म्हणले? ऐकून येते का तुला? सांगा ना. नाही तुला काहीच त्या घरामध्ये वाटून राहिला का? मला काहीच नाही वाटत आहे. आदरणीय राजूभाऊजी गोठवडे आमची भाटो यांच्याकडे 100 रुपयाची भेटमळी पाठवतात. तुला काहीच कदर नाही का? नाही हो. अहो त्या घरामध्ये माल सोडून राहिला वास येऊन राहिली याची कदर नाही का? वाट चालू राहिली. आताच्या आता तयारी कर. आणि हे आता तयारी करू. हे भाजीपाल्याचं टोपलं घे आणि बाजार करून ये. भाजीपाल्याचं टोपलं काय घेऊ आणि हा बाजार घेऊन येऊ. एवढ्या नाकाना गोष्टी सांगून राहिला बाई माझ्या घरचा माणूस. हा सडला तरी चालत आणि हा पालचा धंदा करत नाही मी. या भाऊ 2 अगरबत्त्यांना कापुराना लावाईच्या समोर घ्यायचे दर्शन. त्या बहिणमा पाहणं जशी बसून गेली जसे जा त्या बाईनं शेणाचे पोटे ठेवले जा फेक. हे टोपलं घे ना बाजाराची वाट घे म्हणतो. मग तू माया सरकला तर मग काय करायला तू वाटलं टाकणकारी नाकात बोट हे अगं म्हणतात नवऱ्याचा मीठ असावा मीठ तर बायकोचा असावा मीठ तर तिला गाडी होते मीठ. गाडी होती ना घरचे माणसं नाही व्यवस्थित पाहिजेत का? म्हणजे बिनस ठेका घेतला का? ठीक आहे हो ठीक आहे. तुम्ही घेतलं नाहीत का? कोण घेणार? म्हणजे मिस करू हो ना. आणि तू का करतेस? खातेस ना मस्त. बाईच्या जातीला किती रंगारंगीचे काम असतात. कोणते? सकाळी उठते सडा शिंपण करते झाडू पोछा लावते मुलाची आंघोळ पाणी करते त्यांना शाळेत नेऊन देते. आणि आहे व माणसांची एक काम नाही सांगतेस ना एक कोणतं भोगावाला जातो म्हणून ते पण सांगायला लागते का? ते सांगायला खोलली हे मालाचं टोपलं घेणं बाजाराची वाट घे. अशी कशी जाणार मी? नाही जास्त नाही जाणार. मस्त एक टीव्ही घेते आणि तिला चालू करते आणि 2-3 वाकरा घेते आणि गद्दी टाकते आणि मस्त तंदुरुस्त टीव्ही पाहता. कसं होय माय बापू कसा म्हणावा संसार. बायको ऐकल्या ना ऐकत नाही आणि 2 थापडा मारलो का नाही तुमच्या गावामध्ये तर उद्या बाया गोष्ट करते माय तारण्याचा शाहीर आला ना बायकोले धड मारलं. बदनामी होईल माणसाची. म्हणजे दिसून राहिले का? त्या बहीण जशी पसरून गेली जशी काही मस्त लागली की या बहीण मा काही हरकत नाही म्हणते ना. आली अंगावर तर घेतली शिंगावर प्रेम दाखवण्यात देतो इले तेव्हा बाराचा भाव समजले. काय बरं
म्हणते बायको मारल्यानं सुधरत नाही, लक्षात ठेव. पाय बरं वरत चढत चालली बरं. हे टोपलं घे टोपलं घे. काय जा रुसून का बसली ए शिला, रुसून का बसली का माझे लाडाचे नारी, रुसून का बसली का माझे लाडाचे नारी. लाडाचे नारी ग लाडाचे नारी, लाडाचे नारी ग लाडाचे नारी. नसला सोम नको गावशीला जाग बाजारी, जाग बाजारी तिला जाग बाजार, जाग बाजारी तिला जाग बाजारी. नसलाचा सोम नको गावशीला जाग बाजारी, नसलाचा सोम नको गावशीला जाग बाजारी. या बहीण बद मारतो तरी दम नाही खात, हुसनाय हसनाय करत या बाई. हा बहिमा भी थकून गेलो पाहिनच या बाई मस्त. तुम्हाला असं दमस कोणते आहे ना? अगं आज आपल्या पोटी 2 मुलं आहेत. आपल्या पोटी 2 मुलं आहेत, शाळा शिकत आहे. मला सांग आज उद्या ते लहान मोठे शाळेत गेले, उद्याचं पोट म्हणते पप्पा पेन नाही आहे, तो प्रथम म्हणते पप्पाजी बुक नाही आहे, ते ईशानी म्हणते पप्पाजी पेन्सिल नाही आहे. पेन्सिल नाही आहे. कुठून मी आणायचं? म्हटलं तुम्हाला हो? अहो ह्या कारगावची गाडी येते म्हटलं ऑपरेशन करायसाठी. पहिलंच म्हणाली एक तुमचं एक माझं. तुम्ही म्हटले का ऑपरेशन करून घेऊ, तुम्ही का म्हणल्यावर काय म्हणलो मी ना, काय म्हणलो होतो म्हणजे मी ऑपरेशन करू, पोरं नाही तुला होतं म्हणून मी ऑपरेशन करू. आणि तू का करतेस? मी काय करते? आपल्या भावाच्या घरी जाते. भावाच्या घरी कशी जाऊ? हे गं, हा संसार आहे. संसार आहे म्हणून म्हणाले मी तुम्हाला दोनामध्ये कापकूप करून टाकू. तुम्ही म्हणाले नाही 2 मुलं 2 मुली आणि हा घरचा माणूस, हा कारगावची गाडी आली. काय म्हणतो 2 मुलाची असून तू आई, 2 मुलाची असून तू आई. घरा जिंदगीची फिकर नाही. 2 मुलाची असून आई, पण घर जिंदगीची फिकर नाही. माय बाप हो, लक्षात ठेव शिला. मला सांग हे बंडी एका चाकाने चालते का? एका जगानं कशी चालणार हो? चालते का? नाही. अरे ज्याप्रमाणे या बंडी एका चाकाने चालू शकत नाही तर मला सांग काय? हा संसार नवऱ्या पळी चालेल का? बाप्पा चालते ना आता. त्या माणसाच्या जातीला जेव्हा बाईची गरज लागते तेव्हा हा संसार होतो माझा. हो ना? आज ही बाई नसती, हा माणूस नसता तर हा संसार झाला नसता आणि या दोघांमध्ये तिसरा जीव पैदा झाला नसता. होय ना, बरोबर आहे. आज या गोष्टी काय लक्ष नाही तुझं? होय ना. मग सांगा आहे. काय म्हणता? मुलाची असून आई, घर जिंदगीची फिकर नाही.
दोन टाक्या काहून काय झाला? अबे मी चांगला करत होतो तर करायला मनाई नाही ना. मी चांगला समजावत होतो तू माझ्या घरी येऊन कोण टाकला हे कोणती पद्धत झाली समजावाची? हे कोणती पद्धत झाली ती मला सांग तुला कोण टाकला काऊन टाकला बरेच दिवस झाले तुम्ही या गावच्या पाटील मी या गावचा माहिती आपल्या वाटाखाली जात राहते काय झाला गावात का नाही मला माहिती का पाटलाच्या घरी अक्षर काय येते पोलीसवाले कारण का तुम्ही तुमच्या खाणारे व्हा ना आम्हाला काम असते आम्ही मानवदानाचे आम्ही तू माहिती ना हा ते जाऊ दे बाकीचा लवकर दे मला मी काय म्हणून राहिलो हे तुमची कायची काचल तुझ्या बोकळा वाकळ होय म्हणतो म्हणलो ना चोपाडी तुला म्हणलो ना त्या घरातला बाजा तू रस्त्यावर आणशील कोण काऊन टाकलं ऐका तू काऊन आलास माझ्या सांगतो हे तुमची काचल कुचल बोकड बाकड मला काय झालं का म्हणून पाहिलो तुमच्या तुम्ही करा माही काय म्हणाय नाही या गाववाल्याची म्हणाय नाही का करतो तुम्ही मी सांगून राहिलो या गाववाल्याची म्हणाय नाही कमसे कम करता पण दरवाजे लावून तर करा तुला कोणता मला दरवाजा खुला दिसला बाप्पा मी एवढा मोठा पाहुणे राहिलो रामायण महाभारत ते का तुमची काचड कडकड बोकड न बाकड बरोबर आहे दोस्त. का करू रे का करू म्हणजे माझा संसाराचा गाडा बिघडला रे काम करतात तशा माणसाला या मुठीत पाणी घ्यायचं त्याच्या मनात तोंड बुडवायचं ना मरायचा त्या बापानं पाहिलं का बे मुठभर पाण्यामध्ये मरतानी का म्हणला मुठभर पाण्यामध्ये मरतात त्या बापानं पाहिलं ओ पाटील साहेब तुम्ही अडाणी या त्या घोटा पाणीला नंदी लागला कोणी त्या नंदी कसे कोणी लागले होच्या बाई मग हे खरी गोष्ट आहे का नाही? बरं तो जाऊ दे भाग वेळेचा भरपूर ठेवतो ना आम्ही साहेब. मी काय म्हणतो ते लग्न झालं आहे हो ना ना. तुला पत्नी आहे बिलकुल पण तुझ्या पत्नीला का पाहून नाही का माझं मन झुले अबे तशी गोष्ट नाही रे तुझी पत्नी सुंदर विचाराची दिसली आणि म्हणून आम्ही म्हणतो आम्ही हिरा हिरकणी तशी आहो तुमच्यासारखी असे इस्तीर फिसके थोडी जाऊ बरं मी काय म्हणतो हे टेलर हे विनायक हे मामा जास्त बोलू नको तसं नाही म्हणत मी काय म्हणतो तू पटकन घरी जा आणि आपल्या बायकोला माझ्यापर्यंत घेऊन येऊ म्हणजे तुझी पत्नी आली तर माझ्या पत्नीचा विचार बदलते आणि तो त्या घरी पगारायला जाते म्हणजे आम्ही चर्चा करू तसं तुम्ही करा बरं मी वांगे खाल्ले तर मी वांगे खाले बरं मी वांगे खाल्ले तर मी वांगे खाईन मी भेंडे खाल्ले तर मी भेंडरे खाई आणि मी संत्रे खाल्ले तर मी संत्र खाई केरळ खाणे पाटला
का झोमलं का झोमलं नाही या काळगावचा पुरा येऊनच बसला का करत होती आतापर्यंत उपडत होती या बहीण मायले त्या काण्यात माती पडे त्या बाई उपडत होतो म्हणते का उपडत होता घरामागचा कचरा उपडत बिलकुल हो घराच्या मागच्या कचरा उपडत होती समोरचा कोण उपडून तुमची बहीण आहे या बहीण एक मोठा चंबा झाला मंजुळे मंजुळे तोंडाला सांगा तोंडाला सांगा म्हणते का म्हणली तोंडाला सांगा एक मोठा का म्हणली मग काय सांगून राहिलो तिच्या बहिणीला लोक सांगा म्हणजे चांगलं तोंडाला सांगा अहो का सांगू अहो पाटलींची मोठी तब्येत खराब झाली खरंच का मग अहो उठत जाते बसत जाते उठत जाते ना बसत जाते चल लवकर मग जाऊन पाहून चल लवकर होंडाची देवी आली का हिच्या अंगामध्ये देवकारीच्या हातामध्ये तुझ्याला फिरवून सारा गाव पाटलाच्या घरी चाल म्हणून चालली सारी फुटक या बहीण चालली नमस्कार आले पहिला तुमच्या भाऊ माशी नमस्कार करते आल्या का म्हणते हे आमच्या पद्धत आहे कायची आलेल्या माणसं पाहुणे जर खाली आले तर आम्ही म्हणतो आले का साहेब बसा चाय घ्या पाणी घ्या बरोबर हे संस्कृत भाषा आहे का आपली बरं आपली बायको आणलाच का आपल्या पत्नीला आणला बिलकुल हे जो झाला लोकांना सांगू नाही तुझ्या इज्जतीचा सवाल आहे माझ्या इज्जतीचा सवाल आहे इकडे तिकडे पाहून लक्ष करायचं आले दोन शब्द तुमच्या पत्नीशी बोलू का शिलालीला वेळ भरपूर झाला आपल्याला नाही का आणि म्हणून आपल्याला बाजारात जाण्याचं महत्वाचं आहे नाही का म्हणून एक काम करा तुम्ही दोघे जणी जाऊ नका हो ना आपल्या नाव मावशी आहे मावशी तिला आवाज द्या आणि पटकन दोघे जणी बाजारात त्या मावशीला घेऊन जा ठीक आहे त्या मावशीला आवाज द्या नाही का चला बाई ज्या धंद्यावर आपलं पोट पाणी प्रपंच चालते त्या धंद्याला लात मारून जमणार नाही अशी करते मावशीच्या घराकडे जाते आणि तिला घेऊन बाजारला जाते चल बाई कुठे गेली असेल म्हणते मावशी मावशी अजूनपर्यंत दिसतच नाही म्हातारी झाली पण याचा साथ सुंदर करणं रमला नाही बघा अशी करते मावशीला आवाज देते आणि मावशीला घेऊन बाजारला जाते मावशी बाई माझे लाडके चंद्रकला मावशी मावशी बाई ग अगे मावशी मावशी हे कोटी गेले असेल मग हेंबाळी एका शब्दामध्ये नाही बाहेर
दिवसात मग सांगायचं आहे तुम्हाला मॅडमजी, अधिकचा महिना हा केव्हा येतो आणि तो कधी येतो हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि एक सेकंड दिवस एक महिना, एका मिनिटाचे सेकंड किती सांगा. तर अशा प्रमाणे 7 दिवस, एक आठवडा, महिना आणि वर्ष, वर्षाचे 365 दिवस. तर मॅडमजी या 365 दिवसाचे सेकंड तुम्हाला सांगायचे आहे किती होता. ऐका माझ्या प्रश्नाला. नाही तर मग सांगाल धोंड्याचा महिना तो नाही बरं. लक्षात ठेवा मॅडमजी, धोंड्याचा महिना नाही, दुसरं काही उत्तर आहे. शोधा आणि या जनतेला प्रोत्साहन द्या. ऐका माझा राऊंड संपला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेल्या ताई सोनूताई गायधने येऊन आपल्या कार्यक्रम